नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वतःला इतके बदला की जग पाहतच राहील. तर पहिली गोष्ट म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपल्याला कधी कोणी बोलवलं नाही तिथे कधीही जायचं नाही. दुसरं म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य इतकं देखील स्वस्त करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल. कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. 3 म्हणजे ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या नाहीत. 4 ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलवलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही. कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. 5 त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नसतो, ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये कधीही प्रयत्न केलेला नाही. 6 आयुष्याला कधीही दोष देत बसू नका. उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. 7 म्हणजे आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. 8 जीवनामध्ये कोणाचा देखील स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एकच विचारा. काय विचारायचं आहे? माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळून जाईल. तर उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते, पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते. तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगत चला. तर 10 म्हणजे संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण तेच यश मिळवल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर चालत असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये तुम्ही जर एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका. 11 आयुष्यामध्ये काही जखमा या अशा असतात की त्या दिसत नाहीत परंतु दुखत असतात. 12 जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल, गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात, तुमचे हालचाल विचारतात, तुमचं काय चाललंय ते विचारतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात. म्हणून अशा लोकांपासून नेहमी दूर राहा, कारण असे लोक मतलबी असतात. 13 नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुलं वाहता, नारळ वाहता, देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली की मात्र डाऊट घेता की हे काम मी पूर्ण करू शकेल की नाही. हे अजिबात बरोबर नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका. आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते, म्हणजे जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते आणि जी व्यक्ती तुम्हाला त्या व्यक्तीला तुम्ही कधीही आयुष्यामध्ये परत स्थान देऊ नका. पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात. म्हणजे जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते, तुम्ही सारखं तिथेच जाता, अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहा. आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका. स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा. 16 मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधीच भासून देत नाही. 17 म्हणजे प्रार्थना कधीही वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्या देखील मिळत नाहीत. 18 म्हणजे जीवनामध्ये साधे सरळ लोक ही नेहमी धोका खात असतात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर देखील असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो. 19 माणसांना समजणे खूप अवघड आहे, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो.
एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे. पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. तर याच्यामध्ये बदललं काय? तर फक्त वेळ आणि परिस्थिती. नंबर 20 म्हणजे जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर परिस्थितीवर अवलंबून असतो. कारण एक मुलगा फुगे खरेदी करून खुश होतो, तर दुसरा फुगे विकून खुश होत असतो. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं, पण अशा परिस्थितीमध्ये आनंद तुमच्या हातात आहे. नंबर 22 आयुष्याचा नियम कबड्डीसारखा आहे. कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता, तेव्हा तुमच्या जवळचेच लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात. वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी. नंबर 24 आयुष्यामध्ये एक वेळ अशी देखील येते की जे विसरायचं आहे तेच नेमकं लक्षात राहतं. जिथे आपली चूक नसेल तिथे कधीही झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथेच कधीही जाऊ नका. म्हणजे जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नसेल तिथे कधीही जाऊ नका. लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो. चांगले लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करताना दिसतात, पण तेच दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि त्यामुळे ते लोक इतरांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी करत असतात. चांगले लोक त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरीही कधीही कोणत्याच गोष्टीचा दिखावा करत नाही. पण तीच गोष्ट छोट्या लोकांची त्यांच्याकडे काहीही नसलं तरी ते दुसऱ्यांकडून मागून आणून त्याचा दिखावा अवश्य करतात. चांगले लोक कधीच म्हणत नाही की तुम्ही माझ्यासारखं बना, पण खोटे लोक नेहमी ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे. जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगले लोक त्याचं क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात आणि खोटे लोक सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालं आहे. जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे, कोण काय करतं, कशासाठी करतं आणि का करतं या गोष्टीपासून स्वतःला जेवढे लांब ठेवाल तेवढे तुम्ही अधिक खुश राहाल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तुमचं नाव देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. या क्षणाला ही कथा ऐकल्याने म्हणजे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गुढीपाडवा हा सण कसा साजरा करायचा. गुढीपाडव्याविषयी काही तुमच्या मनामध्ये काही गैरसमज झाले असेल तर ते देखील आपण या व्हिडिओमध्ये दूर करणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ अवश्य बघा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.